नमस्कार. मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. आज आपण माझ्या या व्हिडिओमधून चारधाम यात्रामधील बद्रीनाथ धाम या विषयीची सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया. बद्रीनाथ मंदिर हे भारत देशाच्या उत्तराखंड राज्यातील बद्रीनाथ गावामधील एक विष्णूचे हिंदू मंदिर आहे. हिंदू धर्मामधील सर्वात मानाच्या पवित्र चार धाम तीर्थक्षेत्रापैकी बद्रीनाथ मंदिर एक आहे. समुद्र सपाटीपासून 3133 मीटर म्हणजेच 10,279 फूट उंचीवर उत्तराखंडाच्या चामोली जिल्ह्यात अलकनंदा नदीच्या काठावर वसलेले हे मंदिर केवळ काही महिनेच दर्शनासाठी खुले असते. आद्य शंकराचार्यांनी 9व्या शतकात बद्रीनाथांची पुनर्स्थापना केली. बद्रीनाथ हे हिंदू धर्मातील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक असून ते चार धामपैकी आहे. येथील बद्रीनाथ मंदिराला दरवर्षी सुमारे 1,00,000 भाविक भेट देतात. बद्रीनाथ यात्रा भारतातील सर्वात जुन्या तीर्थक्षेत्रापैकी बद्रीनाथ धाम किंवा बद्रीनाथ मंदिराचे हिंदू धर्मासाठी खूप महत्त्व आहे. 10,279 फूट उंचीवर अलकनंदा नदीजवळ गढवाल टेकड्यामध्ये वसलेले हे मंदिर बर्फाच्छादित हिमालय आणि विचित्र परिसराची निसर्गरम्य दृश्ये देते. पवित्र स्थळाचे नैसर्गिक सौंदर्य देशभरातून अनेक पर्यटकांना आकर्षित करते. उत्तराखंड राज्यातील बद्रीनाथ या छोट्याशा गावात वसलेले हे मंदिर भगवान विष्णूला समर्पित आहे, ज्यांना हिंदू धर्मात संरक्षक मानले जाते. बद्रीनाथ मंदिर हे विष्णू अनुयायांसाठी 108 दिव्य देश पवित्र स्थळांपैकी एक आहे आणि इतर 3 स्थळांसह हिंदू धर्मातील सर्वात पवित्र धाम किंवा 4 तीर्थक्षेत्रे आहेत. बद्रीनाथ दरवर्षी दशलक्षाहून अधिक अभ्यागतांचे स्वागत करते. हे भारतातील सर्वात जास्त भेट दिलेल्या धार्मिक स्थळांपैकी एक आहे. यात आश्चर्य नाही. या मंदिराची स्थापना प्रसिद्ध तपस्वी आदी शंकराचार्यांनी केली होती असे मानले जाते. देवदेवतांच्या विविध मूर्तीव्यतिरिक्त बद्रीनाथ मंदिरात भगवान विष्णूची 1 मीटर उंच काळ्या पाषाणाची मूर्ती आहे, जी 8 स्वयंव्यक्त क्षेत्रापैकी एक मानली जाते. विष्णू मंदिराला भव्य रंगाने रंगवलेले भव्य द्वार आहे. मंदिरात तप्तकुंड, गरम पाण्याचा झरा देखील आहे, ज्यामध्ये औषधी गुणधर्म असल्याचे मानले जाते. मूर्तिका मेळा किंवा बद्री केदारनाथ महोत्सव या दरम्यान अभ्यागतांनी त्यांच्या भेटीची योजना आखली पाहिजे. दोन्ही सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात, त्यामुळे बद्रीनाथला अवश्य भेट द्यायलाच हवी. बद्रीनाथ मंदिराचा इतिहास आणि धार्मिक महत्त्व. एका प्रचलित आख्यायिकेनुसार भगवान विष्णू बद्रीनाथ मंदिराच्या सध्याच्या जागेवर आले होते, जेथे ते ध्यान करू शकतील अशी शांत जागा शोधत होते. अखंड शांततेने वेढलेले विष्णू ध्यानात इतके मग्न झाले होते, त्यांना आपल्या शरीरातील कडाक्याची थंडीशी जाणवत नव्हती. देवी लक्ष्मी जी त्यांची पत्नी होती, तिने स्वतःला बद्री वृक्षाच्या रूपात म्हणून प्रकट केले, जेणेकरून ते अत्यंत हवामानाच्या परिस्थितीपासून संरक्षित आहेत. लक्ष्मीच्या भक्तीने प्रभावित होऊन भगवान विष्णूंनी या जागेचे नाव बद्रिकाश्रम असे ठेवले. विष्णू पुराणातही या स्थळाचा उल्लेख आढळतो. प्राचीन ग्रंथानुसार धर्मपुत्र नर आणि नारायण यांनी या ठिकाणी अनेकदा भेटी दिली होती, जे त्यांचे आश्रम स्थापन करण्यासाठी जागेच्या शोधात होते. दोन्ही पुरुष भगवान
विष्णूचे मानवी अवतार आहेत असे मानले जात होते. जेव्हा त्यांनी अलकनंदाच्या झऱ्यासह त्या जागेवर पाहिले तेव्हा त्यांना त्यांच्या आश्रमासाठी आदर्श स्थान सापडले आहे हे त्यांना समजले. वैदिक कालखंडात बद्रीनारायण देवता आणि त्याच ठिकाणी त्यांना समर्पित मंदिर विविध ग्रंथांमध्ये अनेक उल्लेख आढळतात. 500 BC पासून मंदिर अस्तित्वात असल्याचे ऐतिहासिक अहवाल लोक सांगतात आणि त्याचा उल्लेख विष्णू पुराण या ग्रंथातही आढळतो. बद्रीनाथ मंदिरात पूजा. भक्तांच्या सांगण्यावरून अनेक विशेष पूजा प्रार्थना केल्या जातात. कोणत्याही पूजेपूर्वी तप्त कुंडात स्नान करणे अनिवार्य आहे. सकाळच्या पूजेच्या विधीमध्ये अभिषेक, गीतापाठ, महाअभिषेक आणि भागवत पाठ याचा समावेश होतो, तर संध्याकाळच्या पूजाविधीमध्ये आरती आणि गीते गोविंद याचा समावेश होतो. भक्त बद्रीनाथ मंदिर समितीकडे बद्रीनाथ पूजेसाठी बुकिंग करू शकतात. असे मानले जाते की दैनंदिन विधी आणि प्रार्थनेची प्रक्रिया आधी शंकराचार्यांनी मांडली आहे. बद्रीनाथ धामला भेट देण्याची उत्तम वेळ. बद्रीनाथ मंदिराला भेट देण्यासाठी उन्हाळी हंगाम किंवा मे ते जुलै हे महिने योग्य आहेत. पावसाळ्यात भूस्खलन आणि रस्ते अडथळे येत असले तरी तुम्ही बद्रीनाथ धामला भेट देऊ शकता. खाली 4 धाम दाखवलेले आहेत, त्यापैकीच एक बद्रीनाथ धाम होय. बद्रीनाथला कसे पोहोचायचे? हवाई मार्गे. बद्रीनाथपासून जवळचे विमानतळ डेहराडूनमधील जॉली ग्रेट विमानतळ 311 किलोमीटर आहे. विमानतळ दिल्ली, मुंबई, अमृतसर, लखनौ, चंदीगड, धर्मशाळा, जम्मू आणि इतर शहरांना कनेक्शन देते. बद्रीनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टर सेवा देखील उपलब्ध आहेत आणि आम्ही तुम्हाला बद्रीनाथच्या हेलिकॉप्टर टूरच्या बुकिंगमध्ये मदत करू शकतो. रस्त्याने. बद्रीनाथ हे दिल्ली, चंदीगड, डेहराडून, हरिद्वार आणि ऋषिकेश यासारख्या प्रमुख शहरांशी NH7 मार्गे जोडलेले आहेत. दिल्ली आणि बद्रीनाथमधील अंतर अंदाजे 540 किलोमीटर आहे आणि हरिद्वार आणि बद्रीनाथ दरम्यानचे अंतर अंदाजे 320 किलोमीटर आहे. अभ्यागत आंतरराज्यीय आणि आंतरराज्यीय बसेस देखील निवडू शकतात, ज्या सुरक्षित, परवडणाऱ्या आणि आरामदायी आहेत. रेल्वेने. हरिद्वार रेल्वे स्टेशन 318 किलोमीटर हे बद्रीनाथपासून सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे. दुसरा पर्याय म्हणजे डेहराडून रेल्वे स्टेशन 340 किलोमीटर. तुमच्या मूळ स्थानावर अवलंबून रेल्वे स्थानक अनेक प्रमुख शहरांशी जोडलेले आहे. बाजूला बद्रीनाथला जाण्याचा मार्ग दाखवलेला आहे. पंचबद्रीचा सविस्तर परिचय. पंचबद्री ही भगवान विष्णूला समर्पित हिंदू मंदिरे आहेत. विशाल बद्री, बद्रीनाथ, वृद्ध बद्री, आदि बद्री, योगधन बद्री आणि भाविक बद्री ही मंदिरे विष्णूचे निवासस्थान असल्याचे मानले जाते. या मंदिरामध्ये भगवान बद्रीनाथ यांची 5 वेगवेगळ्या नावाने पूजा केली जाते. हिंदूसाठी एक प्रमुख तीर्थक्षेत्र संतोपंथापासून नंदप्रयागपर्यंतचा भाग बद्री क्षेत्र म्हणून ओळखला जातो. 1. विशाल बद्री. हे मुख्य श्री बद्रीनारायण मंदिराचा संदर्भ देते, जे हिंदूसाठी अत्यंत पवित्र मानले जाते. चमोली जिल्ह्यात स्थित हे 108 दिव्य देसम किंवा विष्णूच्या मंदिरामध्ये गणले जाते. 2. योग ध्यान बद्री. बद्रीनाथपासून 24 किलोमीटर आणि जोशीमठापासून 20 किलोमीटर अंतरावर स्थित योग ध्यान बद्री ठिकाण महाराज पांडवाचे वडील यांनी पांडुकेश्वराला प्रसन्न केली असे मानले जाते. भगवान विष्णूच्या मूर्तीवरून त्याचे नाव पडले आहे, जी येथे ध्यानाच्या स्थितीत प्रदर्शित केली आहे.
भविष्य बद्री जोशी मठापासून 17 किलोमीटर अंतरावर हे एक छोटेसे गाव आहे. नावाप्रमाणेच हे भविष्यातील बद्रीनाथ प्रथम विष्णू तीर्थक्षेत्र असल्याचे मानले जाते. जेव्हा जग दुष्टाईने पूर्णपणे व्यापले जाईल तेव्हा बद्रीनाथ सर्वांसाठी अगम्य होईल. प्रिथाबद्री जोशी मठापासून 17 किलोमीटर अंतरावर असलेल्या अनिमठ नावाच्या ठिकाणी आहे. आदिशंकरांनी येथे काही काळ भगवान बद्रीनाथांची पूजा केली होती असे मानले जाते. हे ते ठिकाण मानले जाते जेथे भगवान विष्णू ऋषी नारदांनी कठोर तपश्चर्या करत असताना वृद्धाच्या रूपात प्रकट झाले. त्यामुळे त्यांच्या नावावरून हे नाव पडले. आदिबद्री हे कर्णप्रयागपासून 16 किलोमीटर अंतरावर आहे. येथे गुप्त वंशातील अनेक मंदिरे आढळतात. या मंदिरापैकी मननारायण मंदिर हे सर्वात लोकप्रिय आहे. मंदिराचे प्रमुख देवता भगवान विष्णू आहेत आणि मंदिराच्या आत काळ्या दगडात कोरलेली त्यांची मूर्ती आहे. त्याला गदा, कमळ, चक्र धारण केलेले असे ते चित्र आहे. जेव्हा शिवाने आपले घर गमावले. बद्रीनाथची कथा. सद्गुरू बद्रीनाथ मंदिर आणि शिव व पार्वती यांना विष्णूने युक्तीने त्यांना त्यांच्या घरातून कसे बाहेर काढले यावर दृष्टिक्षेप घालत आहेत. सद्गुरू बद्रीनाथबद्दल एक कथा आहे. ही अशी जागा आहे जिथे शिव आणि पार्वती राहत होते. हिमालयातील सुमारे 10,000 फूट उंचीवर हे एक सुंदर स्थान आहे. एक दिवस नारद मुनी नारायण किंवा विष्णू यांच्याकडे जाऊन म्हणाले, तुम्ही मानवतेसाठी एक वाईट उदाहरण आहात. सतत आदिशेषावर पहुडलेले असता आणि आपली पत्नी लक्ष्मी सतत तुमची सेवा करून तुम्हाला बिघडवत आहे. या भूतलावावरील जीवासाठी आपण आदर्शवत नाहीत. सृष्टीतील सर्व जीवासाठी आपण काहीतरी अधिक अर्थपूर्ण करणे आवश्यक आहे. या अशा टीकेपासून वाचवण्यासाठी आणि स्वतःच्या उन्नतीसाठी काहीतरी करावे म्हणून विष्णू हिमालयाकडे गेले आणि साधना करण्यासाठी योग्य ठिकाण शोधू लागले. तेव्हा त्यांना बद्रीनाथ दिसले. साधनेसाठी त्यांना हव्या असलेल्या सर्व गोष्टींनी युक्त अशी योग्य जागा आणि एक टुमदार घर. ते त्या घरात गेले, पण त्यांना समजले की हे शिवाचेच निवासस्थान आहे आणि ती धोकादायक आहे. त्याला राग आला तर तो केवळ तुमचा गळाच नव्हे तर स्वतःचा देखील गळा कापून घेईल. हा माणूस खूप धोकादायक आहे. म्हणून नारायणाने बालरूप घेतले आणि ते त्या घरासमोर बसले. शिव आणि पार्वती जे बाहेर गेले होते ते परत आले. आल्यावर त्यांनी दारात रडत असलेल्या लहान मुलाला पाहिले. कळवळून रडणाऱ्या त्या मुलाला पाहून पार्वतीच्या मात्र सुलभ भावना जागृत झाल्या आणि तिला त्या बाळाला उचलून घेण्यासाठी त्या पुढे गेली. शिवाने तिला थांबवले आणि म्हणाले, त्याला स्पर्श करू नकोस. पार्वती म्हणाली, तुम्ही असे कसे म्हणू शकता? किती निष्ठुर आहात. शिव म्हणाले, हे बालक काही चांगले वाटत नाही. हे स्वतःहून आपल्या दारात कुठून आले? आजूबाजूला कोणीही दिसत नाही. बर्फात त्याच्या पालकांच्या किंवा पाऊलखुणा देखील नाहीत. हे बालक नाही. पार्वती म्हणाली, ते काही मला माहीत नाही. माझ्यातली आई मला असे सोडू देणार नाही. आणि तिने त्या बालकाला उचलून घरात आणले. तिने मांडीवर घेतल्याने आता ते बालक शांत झाले आणि आनंदाने शिवाकडे पाहत होते. शिवाला या गोष्टीच्या परिणामाची कल्पना होती म्हणून ते म्हणाले, ठीक आहे, पाहू काय होते ते. पार्वतीने त्यांचे सांत्वन करून त्याला खाऊ दिले. त्याला घरात ठेवून जवळच गरम पाण्याचे झरे होते तिथे शिवासोबत स्नानाला गेली. परत आल्यावर पाहिले तर घर आतून बंद होते. पार्वती आश्चर्यचकित झाली. दार कोणी बंद केले असेल. शिवा म्हणाले, मी तुला सांगत होतो त्या मुलाला घरात घेऊ नकोस. तू त्याला घरात आणलंस आणि आता त्याने दाराला कुलूप लावले आहे. पार्वती विचारू लागली, मग आता काय करायचे? शिवाकडे 2 पर्याय होते. एक म्हणजे संपूर्ण घर जाळून भस्मसात करणे आणि दुसरा म्हणजे घर सोडून दुसरीकडे जायचे.
म्हणून ते म्हणाले, आपण दुसरीकडे जाऊ, कारण ते बालक तुझे लाडके असल्याने मी त्याला काही करू शकत नाही. अशा तऱ्हेने शिवाला स्वतःचे घर गमवावे लागले आणि शिव-पार्वती बेघर झाली. आजूबाजूच्या परिसरात राहण्यासाठी योग्य जागेचा शोध घेऊ लागले आणि त्यांनी केदारनाथ ची निवड केली. तुम्ही विचाराल, त्याला हे ठाऊक नव्हते काय? बऱ्याच गोष्टी मित्रांनो माहीत असूनही आपण त्यांना होऊ देतो. माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा. माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद.